हॅलो, मी प्रतीक्षा ह्या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे कान्हाचे बोरनान। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर इथे कमी वेळेत छोटेसे डेकोरेशन केले। तुम्हाला हवे तेवढे करू शकता। बलून वगैरे पण लावले तरी चालतील। त्यानंतर कान्हाला नवीन आणलेला ब्लॅक कलरचा ड्रेस घातला। त्याचबरोबर हलव्याचे दागिने घालून त्याला पाटावर बसवले। तो पण अगदी शांत बसला। इथे मी कान्हाला ऑप्शन करून घेते। कान्हा 2 वर्षाचा पूर्ण आहे। बोरनान 5 वर्षापर्यंत घालतात। पण आज एवढी धावपळ झाली कारण रथसप्तमीपर्यंत करायचे होते बोरनान, हळदी कुंकू। तर आजचा दिवस शेवटचा होता। आधी 4-5 दिवस काही कामांमुळे करायला वेळ मिळाला नाही। त्यामुळे आधीच काही तयारी केली नाही। तर सगळे एकाच दिवशी आले। बोरनानचे सामान, कान्हाचा ड्रेस आणि हळदी कुंकूचे वाण घेण्यासाठी तर खूप फिरले। फायनली एक घेतले। पुढे दिसलेच काय आहे ते। आणि तुम्हाला आवडले का नक्की कमेंटमधून मला कळवा। इथे कान्हाचे कौतुक होत होते। 2 वर्षाच्या मानाने सगळे हलव्याचे दागिने पण ठेवले त्याने आणि ऑप्शन पण छान करून देत होता। त्यामुळे सगळ्यांनी कान्हाला ओवाळून घेतले। तो पण खूप छान बसला। त्यानंतर एका टोपल्यात मुरमुरे, गाजराचे काप, उसाचे काप, बोरं, 4 ते 5 प्रकारचे चॉकलेट, बिस्किट, दाणे हे सर्व मिक्स करून ठेवले। टायमावर धावपळ होत नाही। आणि या साहित्यापैकी एक अर्ध साहित्य नसलं तरी चालते, हरकत नाही। यावेळी मुलं खूप कमी पडली चॉकलेट घेण्यासाठी। असो पण छान झाले बोरनान। बोरनान झाल्याच्या नंतर लगेच हळदी कुंकू करायला घेतले।
त्यानंतर सुहासिनींच्या पाया पडले आणि बोरनांचा मुरमुरा आणि हळदी कुंकूचा वडापाव असा खाऊ त्यांच्या सोबत दिला. इथे कानाची बघा मस्ती चालू आहे. तितक्यात कानाचे काका पण सहभागी झाले. आम्ही काही फोटो वगैरे काढले. तुमचं लहानपणी झालं नसेल. कानू ए कानू इकडे बघ. कानू इकडे बघ.